करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदर धारा ऐशियाचा पदर धारा ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो तानपुरा कमी करा बस नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो थोडीशी गेन वाढवा थोडीशी नकळत सेवेकरता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा विरहिणी प्रकारात मोडणारा आजचा अभंग आहे. म्हणजे आजच्या अभंगाकडे ज्या अँगलनं पाहाल तसं तो अभंग नटतो सजतो दसतो इतका सुंदर आणि देखणा अभंग आहे. मुळात माऊलींच्या साहित्याचं वैशिष्ट्यच एक आहे. जसं अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. खूप मोठा विद्वान असतो ज्ञानी असतो PhD झालेला असतो पण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्वतः हातात पाठी घेतो आणि गमभन शिकवत असतो. त्याला गमभन शिकायची गरज नसते पण ते गमभन का शिकवतो अर्भकाचे साठी. माऊलींचं संपूर्ण साहित्याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर समर्पण भक्तीचा पूर्ण भाव ज्ञानोबरायांच्या साहित्यात दिसून येतो. ज्ञानोबरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्ञानाला महत्त्व दिलं वादच नाही. ज्ञान हे जरूर असावं पण ज्ञानाची व्याख्या समजून घ्या. ज्ञान म्हणजे स्वत्व लक्षात जिथं येतं त्याला ज्ञान म्हणतात. पुन्हा ऐका स्वत्व जिथं लक्षात येतं त्याला ज्ञान म्हणतात आणि जिथं स्वत्व हरपतं त्याला भक्ती म्हणतात. ज्ञान प्राप्त व्हावं पण तो एकदा लक्षात आला स्वत्व एकदा लक्षात आलं मी कोण आहे मी कुठून आलोय माझं कर्तव्य काय माझा अधिकार काय माझा आणि परमात्म्याचा संबंध काय आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा खऱ्या अर्थानं परमार्थाला सुरुवात होते. आणि परमार्थाला पूर्णविराम कधी मिळतो स्वत्व जिथं संपत स्वत्व जिथं हरपत स्वत्व जिथं नाश पावत तिथं परमार्थाला पूर्णविराम लागतो परमार्थाला आणि आत्म्याची आणि परमात्म्याची गाठभेट होते. भूमिका समजून घ्या. ज्ञान पाहिजे पण ते ज्ञान
हे साधन आहे, साध्य नाही आहे. आजकाल काय झाले सांगतो. कुंपणानं शेत खाल्लं. ज्ञान म्हणजे कुंपण आहे, शेत म्हणजे परमात्मा आहे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कुंपण उभं केलं ज्ञान नावाचं. पण अलीकडं झालं काय, परमात्म्याचा संबंधच राहिला नाही. त्या कुंपणानंच शेत खाऊन टाकलं, ज्ञानानं शेत खाऊन टाकलं. ज्याच्यासाठी ज्ञानाची प्राप्तीची गरज आहे त्या ज्ञानानंच त्याला गिळून टाकलं. नाथांचा गोड अभंग आहे. नाथांच्या घराची उलटी खुण पाण्याला मोठी लागली तहान. त्यामध्ये गोड प्रमाण आहे. प्रमाण काय, हंडी खादुनी भात टाकीला आणि बकऱ्या पुढेच देव कापीला. जरा समजायला जड जाईल. काय मंडळी म्हणणार, आल्या आल्या बोर करायला सुरुवात केलं बाबाने. कारण रात्रीच्या कीर्तनात आणि आजच्या कीर्तनात कॉन्ट्रास्ट जमीन आसमानाचं अंतर आहे. मी माझ्या मित्रांना सांगितलं होतं, जे आयोजक आहेत त्यांना मी म्हटलं होतं की निवृत्ती बाबांच्या कीर्तनानंतर आमची कीर्तन म्हणजे अवघडच आहे हो सगळं, नाही का. दोन टोक आहेत. हो, बाबांच्या कीर्तनामध्ये, निवृत्ती बाबांच्या कीर्तनामध्ये हास्य कल्लोळ असतो. त्या हसवतो मी गंभीर करतो. हसणंही पाहिजे पण गांभीर्यही पाहिजे. आयुष्यामध्ये हसणं जरूर असावं पण गांभीर्यही असावं. जर गांभीर्य नसेल तर आयुष्याचं हसं होतं हे लक्षात ठेवा. आयुष्याचं हसं करून घेऊ नका. मला तेच सांगायचं. हांडी खादुनी भात टाकीला बकऱ्या पुढे देव कापीला. बकरा कोण आहे? ज्ञान आहे. ज्ञान अहंकार आहे. ज्ञान अहंकार हा बकरा आहे. हो, आणि ज्याच्या पुढे त्याला कापावा त्या देवालाच कापून टाकला. म्हणजे ज्ञानानंच देवाला गिळून टाकलं. अहंकारानंच हो परमार्थ संपवला. भूमिका समजून घ्या. आणि ज्ञान साठवून जो वाटचाल करतो, ज्ञान घेऊन जो वाटचाल करतो त्याला किनारा कधीच मिळत नाही. तो गटकाळ्या खातो. कारण ज्ञानाचं ओझं प्रचंड आहे. तुम्हाला पहिलं तिर गाठायचं आहे. आईला तीरावरतीच ज्ञान समजावून घ्या. पण ज्ञान बरोबर घेऊन जाऊ नका. का? मधीच ते ज्ञान गटकाळा खायला लावतं. गटकाळा खायला लावणारे कोण कोण आहेत? हे ज्ञान निधीचे भुजंग विषय तरी जेवाग भजन मार्गीचे मांग मार्गचे. ज्ञानाबरोबर काम क्रोधाचे विषय जे विकार आहेत ते विकार जीवाला बुडवतात बुडवतात. ज्ञानियाला बुडवतात. भूमिका समजून घ्या. वारकरी संप्रदायात ज्ञानी नाही का कोणी? सगळीच ज्ञानी आहेत. पण ज्ञानोबराने जो संदेश दिलेला आहे तो कोणता संदेश आहे? टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची अटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ज्ञानोबराने खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. ज्ञान घेऊन त्याला गायला जाल सापडणार नाही. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयताला घर पुसुनी. पण आम्ही काय म्हणतो? देव न लगे, देव न लगे.
ज्याच्या प्राप्तीसाठी, ज्याच्या महतीसाठी जे ज्ञान आम्ही अवगत करतो, प्राप्त करतो, तेच ज्ञान त्याच्या प्राप्तीला अडसर ठरतं. माझं बोलणं कळते का? तेच ज्ञान त्याच्या प्राप्तीला अडसर ठरतं. भूमिका समजून घ्या. म्हणून काय पाहिजे? हो, ज्ञान प्राप्त करावं. तो एकदा कळाला की ज्ञान टाकून द्यावं. औषध कुठपर्यंत घ्यावी? आजार बरा होईपर्यंत. आजार बरा झाला की आपलं औषध बी सोडून द्यावी. कळला का अर्थ? नाहीतर त्या औषधं घेऊन बुडतात, म्हणजे बुडवतात. त्या औषधं साईड इफेक्ट होतात, दुसराच रोग होतो. तसं ज्ञान बरोबर घेऊन वाटचाल करायला गेलं परमार्थामध्ये की दुसराच रोग जडतो. भूमिका समजून घ्या. मी एक दृष्टांत सांगतो. कारण परमार्थ मार्गामध्ये नुसतंच ज्ञान बरोबर घेऊन परमात्म्याचा काहीच संबंध न ठेवता वाटचाल करणारे जे आहेत ना, त्यांचा शेवट खूप वाईट होतो. अशी भली भली महात्मे शेवटी एक उदाहरण देतो. एक जण वयस्कर व्यक्ती एका झाडाखाली बसली होती. अनुभवी. झाड उंच होतं, 50-60 फूट झाड उंच होतं. आता झाडाखाली ती व्यक्ती बसलेली होती. एक तरुण आला आणि त्यांच्या समोर सर झाडावर चढला. ती अनुभवी व्यक्ती काही बोलली नाही, शांत होती. झाडावर चढला आणि शेंड्याला गेला, पूर्ण टोकाला गेला, तरीही ती अनुभवी व्यक्ती काही बोलली नाही. तो तरुण वरतून खाली यायला लागला, तरीही ती अनुभवी व्यक्ती काही बोलली नाही. जमीन 4 फुटावर राहिली. किती फुटावर? एवढीच, 4 फुटावर जमीन राहिली. आणि ती व्यक्ती म्हणाली, अनुभवी व्यक्ती म्हणाली, ए बाबा पडशील, सांभाळून. तो तरुण म्हणला, म्हाताऱ्या, एवढ्यावर गेलो काय बोलला नाहीस, एवढं वरनं खाली आलो काय बोलला नाहीस, जमीन 4 फुटावर आलो म्हणशील पडशील. त्या बुजुर्ग व्यक्तीने इतकं सुंदर उत्तर दिलं, बाबा रे, माझ्या आयुष्यामध्ये भली भली टोकाला गेलेली बघितलेत मी, भली भली. पण शेवटी त्यांचा पाय घसरला आणि ते पडलेत, म्हणून म्हणतोय सावध, पडशील. अर्थ कळला का? एवढा ज्ञानमार्ग सोपा नाही. म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ काय त्याच्या पाठीमागचं कारण ज्ञान गिळून भगवंताला प्राप्त करतात. विठ्ठल ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा अमृत अनुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, हरिपाठ लिहिला, अभंग गाथा लिहिली. एवढं सगळं केलं. ज्ञानियांचे राजे, नावातच ज्ञानियांचे ईश्वर. पण एवढं सगळं करून देखील लक्षात आलं का? ज्ञान बाजूला ठेवलं आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एका शक्तीचा उपयोग केला, तो म्हणजे भाव. एवढे ज्ञानी असून देखील तुमच्या आमच्यासाठी पंते हाती धरली पाठी. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य काय माहितीये का? बघा, ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वरी दुसरी तिसरी काय नाही, तर गीतेवरती भाष्य आहे मराठीतलं. वरकरणी जर पाहायचं म्हटलं तर गीतेवरचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे मराठीतील. गीतेवरती भाष्य अनेकांनी केलं. पहिली गीता लिहिली ती व्यासानी. त्या गीतेवरती पहिलं भाष्य जगतात केलं तर आद्य शंकराचार्यांनी. आद्य शंकराचार्यानंतर निंबार्काचार्यांनी केलं, मध्वाचार्यांनी केलं, वल्लभाचार्यांनी केलं, रामानुजाचार्यांनी केलं, अष्टावक्रांनी केलं. गीतेवरती भाष्य सांगतोय मी. अलीकडे कुणी कुणी केलं? ओशोंनी केलं. अलौकिक द्रष्टा संत. इथून पुढे असा संत होणे नाही ओशोंसारखा. ओशोने गीतेवरती भाष्य केलं. लोकमान्य टिळकांनी केलं, विनोबा भावेंनी केलं. बऱ्याच जण केलं. तर ते राजस्थानचे
ब्रह्माबाबा त्यांनी केलं गीतेवरती भाष्य. अलीकडे सगळ्यांनी भाष्य केलं. म्हणजे जवळजवळ 150 ते 200 महात्म्यांनी गीतेवरती भाष्य केलेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जगमान्य फक्त ज्ञानेश्वरी आहे. जगमान्य फक्त ज्ञानेश्वरी आहे का? इतर मंडळींनी ज्ञानाधिष्ठित गीतेवरती भाष्य केलेलं आहे. फक्त ज्ञान त्यामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानोबरायांनी सर्वसामान्य जीवाला ते ज्ञान पेलावं पचावं. लोपले ज्ञान जगी हित. का बुद्धिजीवींनाच ते ज्ञान प्राप्त व्हावं, सर्वसामान्यांना नको. सकाळ असे येते आहे अधिकार नुसतंच म्हणायचं आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी काय केलं, त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिली, सिद्धांताला दृष्टांताची जोड दिली, आणि त्या यज्ञाला कर्माची जोड दिली. सर्वसामान्याला, संसारिकाला, प्रापंचिकाला सुद्धा तो कळावा. अर्जुनाला एकदा प्रश्न पडला. भगवंतांनी योग्यांची लक्षणं सांगितली, मी कसा प्राप्त होतो. दोन्ही मार्ग सांगितले भगवंताने अर्जुनाला. अर्जुना मी कसा प्राप्त होतो ऐक. योग्यांच्या साधनेने जर तुला प्राप्त करायचं असेल तर योग्याची साधना ऐक. काळ कुट वाटे मधुर परी योग न घ्यावे. अर्जुन म्हणाला तो कैसा सांग देवा. देव म्हणाले परियेसे का पार्थिवा. आधी आसर योग साधावा मग नियमावा अहंभाव. आहार निद्रा मैथुन यासी की जे दंडन. आहार तुटलिया जाण प्राण रक्षण गलित पत्रे. संगी एकची असावा त्याशी कलह न करावा. का संगे पाळावा हुताशन. दश इंद्रियांचा नियम झाली या योग धर्म. या नावे संन्यास कर्म साहीचा न्यास करावा. आत्मासे नाभिस्थानी अष्टपाकोळी तयाची खेळली. त्या घेई जे हेरुनी योग बळे. प्राण आढोत ऊर्ध्व करावा. व्यान नाडीचा काढावा. ऊर्ध्व बळे ओढावा न्यावा दशमद्वारा. आत्मया परमात्मया परमसुख भेटी झाल्या. मग नवेच्या वाया स्मरण विसरता. न जिता इंद्रिय दंडन न जेविता. तृप्त मनाईसा योगी समान जो आत्मज्ञानी बोलीजे. नवही द्वारे रोधुनी श्वास उश्वास नेमुनी. आत्मा कोंडी त्रिकुट भुवनी. तोच योगी जाण पार्था. दोघा घालुनी गाठी परमात्मा पहावा दृष्टी. तै हृदय मी जगे जेटी प्रकटे पार्था. भगवंताने अर्जुनाला हा उपदेश जसा केला, अर्जुन चक्करून पडला. अर्जुन म्हणाला देवा हे अवघड गा दातारू. म्हणून केला नमस्कारू. दर्शन घेतलं भगवंताचं. या अवघडा बाबा हे आपल्याला काय झेपायचं. कारण अर्जुन तुमच्या आमच्यासारखा प्रापंचिक. मग बोले सर्वेश्वरू माझे वचन परियसी. आता ऐक, तुम्हासाठी भगवंताने काय सांगितले. ज्ञानोबाने लिहून ठेवले ज्ञानेश्वरी ते सगळं ऐक. अवघडगा दातरू म्हणून केला नमस्कारू. मग बोले सर्वेश्वरू माझे वचन परियसी. या साधना परिस साधन परम. या धर्मागळा धर्म सांगेन तुझं. तो कोणता. जेणे मी हृदयी असे अखंड तुझे मनी वसे. तो हा परमयोग संन्यासे ग्रहाश्रम. हा संन्यास आश्रमापेक्षा ग्रहाश्रम अत्यंत उत्तम आहे. कारण कर्माचा अधिकार या मनुष्य जीवाला दिलेला आहे. त्या कर्मातनच मी प्राप्त होतो. फक्त ते कर्म कसं असावं तर ते कौशल्यपूर्ण कर्म असावं. अर्थ कळला का. जेथे यश सोजवळ तेथे मी संचरे गोपाळ. अपयशा ठाई माझी कळ संचरुणी मारवीत असे. ज्या ठिकाणी कौशल्यपूर्ण कर्म करून यश ओसंडून वाहते अशाच घरात मी राहत असतो. अशाच्याच घरात मी वास करत असतो. भगवंत जन्माला आल्याबरोबर म्हणलेच मला झोपडीत घेऊन जा. काय म्हणाले वसुदेवाला. मला नंद राजाकडे घेऊन जा. मला यशोदेकडे घेऊन जा. यशोदा कोण आहे. जी यशाचं प्रदान करते ती यशोदा. नंद कोण आहे. ज्या घरात आनंद ओसंडून वाहतो तो नंद. म्हणजे भगवंत राहतो कुठं. जिथं आनंद ओसंडून वाहतोय आणि जिथं कौशल्यपूर्ण कर्म केलं जातं आणि जिथं यश ओसंडून वाहतं अशा ठिकाणी परमात्मा राहतो. संपलं. किती सोपं आहे. नलगे दंडन मुंडन नलगे पंचाग्नी साधन नलगे तीर्थाचे प्रमाण. काही करायची गरज नाही. नैतिकतेची जबाबदारी सांभाळून जो जो कर्म करतो ना त्या त्या ठिकाणी परमात्मा वास करतोय. म्हणून तर ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्यांदा कर्मयोग शिकवला आहे ज्ञानोबरायांनी. नुसतं देवदेव नाही करायला सांगितलेलं. तसं जर असतं ना
नुसतं देवदेव करायला. तर भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना युद्धबिद्ध काय करू नकोस, युद्धभूमीच्या कोपऱ्यावर जाऊन समाधी लावून बस, लागेल ते तुला पुरवतो. आजकाल तेच आहे. आम्हाला का कौशल्यपूर्ण काम करायला नको, आमच्या अंगात आळस भरलाय आणि आम्हाला यश मिळेल ना की मग आम्ही देवाच्या मागे लागतो. नाही, अशांना देव जवळ बी करत नाही, लक्षात ठेवा. असो, मला सांगायचं आहे एक, ज्ञानोबराने जी भक्ती सांगितली ना, अत्यंत सोपी भक्ती सांगितली, अत्यंत सोपी. बघा, ज्ञानाची कवाडं उघडली, भक्तीच्या माध्यमानं सर्व जीवाला सोपं करून सांगितलं. करतळी आवळे तैसा हरी, हा अनुभवून तुम्ही आम्हाला सांगितला. रेड्यामुखी वेदवदविला, याचा अर्थ असा नाही की तिने प्रत्यक्ष रेड्याला बोलवलं. कारण रेड्याची बुद्धी म्हणजे रेड्याला बुद्धीच नसते. बुद्धिहीन प्राण्याला सुद्धा हो बोलता येतं. याचा अर्थ असा, बुद्धिहीन जीवाला सुद्धा हे ज्ञान कळतं. आणि ते कळवून दिलं ज्ञानेश्वरीमध्ये, म्हणून रेड्यामुखी वेदवदविला. भूमिका समजली या, एवढं सोपं करून तिने सांगितलं. आणि आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य तेच आहे. बघा, मी नेहमी सांगत असतो, काय ना काहीतरी उदाहरण दिल्याशिवाय ते पटत नाही. अनाकल्य परमात्मा आहे खरा, वायू असे सकळा ठाई परण आकळे कवणासे, असून देही पर्यालिप्तसे. हवा सगळीकडे आहे का नाही, दिसते का डोळ्यानं, पण ते अनुभवता येते. सूर्य असे गगनी परी उजेड सर्व भुवनी, शून्य ठाव मज वाचून नाही पार्था. अव्यक्त सूर्य आहेच आहे, पण त्याची किरण आहेत ना, किरणाच्या रूपानं सूर्य वास्तवात आहे का नाही, भूमिका समजून घ्या. त्या पद्धतीनं आम्हाला काय पाहिजे, आम्हाला डोळ्यानं काहीतरी दिसलं पाहिजे, त्याशिवाय मी मान्यता देत नाही. मी नेहमी दृष्टांत देत असतो, अगदी लहान मुलाचं दृष्टांत देतो मी. गुरुजींनी फळ्यावरती म काढला आणि मुलांना विचारलो. लहान मुलं होती, बालवाडीतली, नुकतीच शाळेत गेलेली. त्यांना विचारलं, हे काय रे? मुलं म्हटले, कोणास ठाऊक. आता तो म काढावा म्हणून गुरुजींनी शेजारी मक्याचं कणीस काढलं. मक्याचं कणीस इकडं आहे का? हा, काय काढलं? मक्याचं कणीस काढलं. मुलांनी गुरुजींनी विचारलं, मुलांना हे काय? मुलं म्हटली, मक्याचं कणीस आमच्या रानात आहे की. पोरांच्या चेहऱ्यावर असं हास्य बघितलं. गुरुजींना बरं वाटलं, कळते वाटतं पोरांना. अरे बाळानो, हा हे मक्याचं कणीस. मग हो, हा ते शेजारीचे लिहिले ना, ते म अक्षर आहे. म मका, म मका म, असं आहे वे गुरुजी. मग मक्याकडे बघा आणि मला लक्षात ठेवा. हो गुरुजी. गुरुजींना वाटलं पोरांना कळलं, म्हणून गुरुजीने मक्याचं कणीस पुसलं आणि विचारलं, हे काय आहे? कुणास ठाऊक. अरे मगाशी मक्याचं कणीस काढा. म्हणजे मक्याचं कणीस असल्याशिवाय कारट मध लक्षातच ठेवी ना. तसे या विश्वामध्ये मंदिरात उभा केलाय ना, तो लक्षात येण्यासाठी, तो लक्षात येण्यासाठी. मंदिरातलं सत्य मानू नका. मंदिरात जो सजवलाय, धजवलाय, उभा केलाय, तो लक्षात येण्यासाठी. हो, त्या रूपाचं वर्णन तुकोबाराने सुंदर केलंय. सुंदर ते ध्यान उभे विठेव, सुंदर ते ध्यान उभे विठेव रे. सुंदर ते ध्यान उभे करकटेवरी ठेवोने, करकटेवरी ठेवोने, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा गाज पितांबर. करकटेवरी ठेवोने, करकटेवरी ठेवोनिया, तुळसी हार कासे पितांबर.
तुकोबरायांनी मंदिरात जो उभा केलाय त्या पांडुरंगाचं वर्णन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मूर्तीचं वर्णन केलंय तुकोबरायांनी. पण एक शब्द असा वापरलाय की तो भूतकाळात घेऊन जातो, वर्तमानात काळातही घेऊन जातो आणि भविष्यातही घेऊन जातो. तो शब्द कुठला माहित आहे? सुंदर ते हे नाही, हे नाही, ते जे पूर्वी होतं आत्ता आहे आणि पुढं असणार आहे ते ध्यान कुठं आहे? उभे विटेवरी. अर्थ कळला का? तो कळावा म्हणून मंदिरात उभा केलाय. जसं आकार रूपानं दृष्टांत रूपानं त्याला उभा केला आणि त्या अव्यक्ताचं दर्शन घडवून दिलं संतांनी, त्याच पद्धतीने आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य आहे त्या अव्यक्त परमात्म्याचं स्वरूप लक्षात यावं म्हणून एक मध्यवर्ती जी एक वस्तू वापरलेली आहे, मध्यवर्ती जो दृष्टांत दिलेला आहे, मध्यवर्ती वस्त्र जे उपयोगात आणलेलं आहे त्या वस्त्राचं नाव काय आजच्या अभंगातल्या? सांगा बघू. घोंगडी. घोंगडी आणि देवाला आवडणारं वस्त्र आहे बरं हे. परमार्थामध्ये अनेक संतांनी त्यांच्या अभंगामध्ये कांबळं घोंगडं हेच देवाला आवडणारं वस्त्र म्हणून सांगितलेलं आहे. का आवडतं देवाला घोंगडच? का आवडतं? ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आहे त्या वस्त्राचं. सात्विक आसन कांबळा, राजस पितांबर पाटोळा, तामस चर्म प्रबळा जाणगा पार्था. अर्थ कळला का? जे आसन आहे ना कांबळ आसन हे सात्विक आहे आणि भगवंताला आवडणारा गुण कोणता? तो सात्विक गुण आहे. अर्जुना सात्विक माझे स्थान, राजस स्वर्ग भुवन, तामस ती जाण अधोगती. म्हणजे मला आवडणारं वस्त्र हे घोंगडाने, घोंगड हे सत्व गुणाने विणले ना. आजच्या अभंगाची सुरुवातच तशी आहे. स्वगत सजदानंद रूपे मिळवणी शुद्ध सत्व गुणे विणली रे. अर्थ कळला का? देवाला घोंगड आवडतं आणि कोणी कोणी सांगितले? जनाबाईने. देवाला घोंगडच आवडतं, दुसरा शब्द प्रयोग केलाच नाही त्यांनी. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, तुला पुसतो घोंगडीवाला. हा कांबळीवाला. घोंगडीवाला कांबळीवाला, घोंगडीवाला, घोंगडीवाला कांबळीवाला, घोंगडीवाला. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, पुसतो घोंगडीवाला. राधे तुला पुसतो घोंगडीवाला. तुला 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 पुसतो घोंगडीवाला. घोंगडीवाला कांबळीवाला, घोंगडीवाला, घोंगडीवाला कांबळीवाला, घोंगडीवाला. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, तुला 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 पुसतो घोंगडीवाला. राधे तुला पुसतो घोंगडीवाला. तुला 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 पुसतो घोंगडीवाला. जममुनी पोरे यमुनेच्या तीरी देवा, जममुनी पोरे यमुनेच्या तीरी देवा, जममुनी पोरे यमुनेच्या तीरी देवा, जममुनी पोरे यमुनेच्या तीरी देवा. वाटी तो गोपाळकारा, गोपाळकारा, वाटी तो गोपाळकारा, वाटी तो गोपाळकारा, वाटी तो गोपाळकारा. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला पुसतो घोंगडीवाला.
तुला पुसतो घोंगडी वारा तुला 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 पुसतो घोंगडी राधे तुला पुसतो घोंगडी राधे तुला पुसतो घोंगडी तुला राधे 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 पुसतो घोंगडी पुसतो घोंगडी वारा पुसतो घोंगडी वारा राधे तुला पुसतो घोंगडच हा शब्द प्रयोग केलाय बघा प्रत्येक संतांनी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत नसे धेनु गाबाई जावळा जगजेठी. खांद्यावरी कांबळच म्हटलं. नामदेवाने सुद्धा एक सुंदर अभंग लिहिलाय, खूप सुंदर अभंग आहे. तो लिहिताना कर्नाटकी ढंगात लिहिलाय. नामदेवरांची ती वैशिष्ट्य आहे बघा, वेगळं पण आहे. देरना 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 दे दा देरना देरना मुक्त बळर धनगी मुक्त बळर धनगी चरणी लाले वाढवागी चरणी लाले वाढवागी पीतांबर अंगधा पीतांबर अंगधा कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा गाई पाठी नागाली गाई पाठी नागाली परत नाही थांबली परत नाही थांबली माय बहिणा चांगली कृष्णम्मा माझी माय बहिणा चांगली कृष्णम्मा माझी कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा माझी कृष्णम्मा खांद्यावरी कांबळी 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 खांद्यावरी कांबळी पाय घोडा कांबळी पाय घोडा लांबली पांघराली धाबळी कृष्णम्मा माझी हो पांघराली धाबळी कृष्णम्मा माझी कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा माझी कृष्णम्मा का गोंगड सत्वगुणे विणली रे म्हणून. ज्ञानोबरांनी जसं घोंगडी हे वस्त्र दृष्टांतासाठी घेऊन जसं स्वरूपाचं वर्णन केलं, तसं अनेक संत महात्म्यांनी या देहाला वस्त्राचं वर्णन म्हणजे वस्त्राचं रूपक दिलेलं आहे, वस्त्राचा दृष्टांत दिलेला आहे. आज थोडंसं गाण्याचा मूड माझा आहे, कारण माहोल इतकं सुंदर आहे. आमचे बुरकुटे महाराज नाही का, आमचे विकास दादा, गुरुजी आणि ध्वनी व्यवस्था सगळंच छान जुळून आले. आणि तुम्ही मन देऊन ऐकताय, झोपला नाही हे विशेष आहे, कारण माझ्या कीर्तना अर्ध्याहून जास्त झोपलेच असतात. पण आज थोडंसं वेगळं, कारण आजचा जो अभंग आहे कान्होबा तुझी घोंगडी,
माझ्या अँगलनं भगवंताच्या कृपेनं माझ्या दृष्टिकोनातून या घोंगडीला 500 पदर आहेत. किती पदर आहेत? 500 पदर. प्रत्येक वेळेला मी ज्या वेळेला अभंग घेतो एक एक पदर फक्त उलगडत असतो. आज मी एकच पदर उलगडणार आहे, वस्त्र नावाचं. कारण माऊलींचा हा अभंग सोडवण्यासाठी आयुष्य पुरणार नाही. आयुष्य म्हणतोय मी, 2 तास, आठवडा, महिना नाही, आयुष्य पुरवणार नाही. इतकं ओतप्रोत ज्ञान त्यात भरलेलं आहे. आपण एक वस्त्र फक्त घेऊ आज. वस्त्राची उपमा आणि कोणी दिली? अध्यात्मामध्ये सर्व संतांचे सद्गुरू म्हणायला काय हरकत नाहीत. संत कबीर हे व्यक्तिमत्व इतकं झाल, इतकं परखड. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कागद आणि पेनाला हात लावला नाही, पण त्यांचा एक दोहा अनंत जन्म उद्धारण्याचं सामर्थ्य त्या दोह्यात आहे. अनंत जन्म उद्धारण्याचं म्हणतोय. फोलपणा, धांबिकपणा, धर्मांधता या सगळ्या गोष्टी बाजूला करून कबीराने जे मांडले ना ते जगात कोणी मांडलेलं नाही. बर, भीडभाड बी ठेवलेली नाही, भीडभाड सुद्धा ठेवलेली नाही, लक्षात ठेवा त्यांनी. आणि त्यांनी जी उपमा दिलेली आहे ना, ती वस्त्राची उपमा आहे. आणि तो दोहा जगभर प्रसिद्ध आहे. जसं ज्ञानोबा माऊलीने याला घोंगडीची उपमा दिली, तसं कबीराने याला चादरीची उपमा दिलेली आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भिनित दरिया झीनी रे झीनी 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 झीनी. हे राम नाम रस भिनित दरिया झीनी रे झीनी. राम नाम रस भिनित दरिया झीनी रे झीनी. अष्टकमल का चरख बनायो, 5 तत्व की पुनी चदरिया, 5 तत्व की पुनी चदरिया, 5 तत्व की. 9-10 मास पुनन को लागे, 9-10 मास पुनन को लागे, मूर्ख मेरी कीनी चदरिया झीनी 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 झीनी. हे राम राम रस भीनी चदरिया झीनी रे झीनी झीनी रे झीनी झीनी. जीवा, अरे बापा, तुला ही चादर दिलेली आहे. झिनी म्हणजे तुला दिलेली आहे. बरं, ही चादर अशी तशी नाही मिळाली, अशी तशी नाही मिळाली. अनंत जन्म यातना सोसाव्या लागल्यात. फुकट मिळालेलं नाही. 83,99,999 योन्या पालथ्या घातल्यानंतर ही योनी प्राप्त झाली अनंत प्रयासानं. त्या भगवंताची प्राप्ती याच योनीत होते.
हे सकळ सिद्ध भंतांनी सांगून ठेवलेलं याच योनीत इतर योनीत त्याची प्राप्ती होत नाही. ज्ञानोबरातील अर्थ त्यांना कळवळ्यानं सांगतात. पांडुरंगा ऋषीमुनीने सांगून ठेवले की याच जन्मात तुझी भेट होईल, याच नरदेहाच्या ज्ञानानं तुझी परमात्म्याची भेट होईल. बाबा रे एवढ्या लांब टाकलोय, इथपर्यंत चालत आलो, दुरून आलो मी का, दुःख झाले दारुण या वया येथवरी. माझं बोलणं कळलं का, कुठवरी या मनुष्य योनीपर्यंत येईपर्यंत माझी अवस्था काय तरी या वया येथवरी होते. हेची कारण काय, तुझी भेट, दुसरं काहीच कारण आहे. तरी सुद्धा तू भेटत नाहीस. या दुराव्याचं वर्णन ज्ञानोबराने एका विरहिणीत केलेलं आहे. पडिले दूरदेशी पडिले दूरदेशी पडिले दूरदेशी पडिले दूरदेशी पडिले दूरदेशी पडिले दूर देशी पडिले दूरदेशी पडिले दूरदेशी मज आठवे मानसे मज आठवे मानसे नको नको हा वियोग नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले देशी पडिले दूरदेशी पडिले दूरदेशी पडिले पडिले दूरदेशी मजा आठवे मानसे नको नको हा वियोग कष्ट होता तिचे वासे. पांडुरंगा कशाला वियोग रे, ह्यात इथपर्यंत आलोय, रक्त बंबाळ होऊन आलोय, सुखासुखी नाही आलो, तरी सुद्धा तू भेटत नाहीस. संतांची पोटतिडी काय तशीच कबीरांची पोटतिडी काय. बाबा रे तुला हे सहज मिळालेलं नाही. ही चादर तुला दिलेली आहे आत्म्या, ए जीवात्म्या, ही चादर तुला दिलेली आहे. कशासाठी चादर दिलेली आहे, त्याच्या प्राप्ती करता. अष्टकमलका चरखा बनायो, ही चादर कशी तयार झाली. 8 पाकड्याचा चरखा आहे. त्या 8 पाकड्या कुठल्या आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार, अशा 8 पाकड्यातनं ही चादर तयार झाली. 9-10 मास पुन्हा नको लागे. किती महिने लागले याला बुनणं म्हणजे विणणं. ही चादर विणायला 9-10 महिने लागले. लालो लाल करतिनी चदरिया. जन्माला येताना एक रंग घेऊन आलं बघा ही चादर. कुठला रंग घेऊन आली, ऐसा रंग रंगा रंग रे कि लालो लाल करतिनी चदरिया. जन्माला येताना ही चादर लाल रंगात भिजून आली. आणि जसं बालपण सरलं आणि जसं या चादरीला कळायला लागलं तसे वेगवेगळे रंग लागले. धर्माचा रंग लागला, जातीचा रंग लागला, वर्णाचा रंग लागला, वंशाचा रंग लागला. हे वेगवेगळे रंग लागले आम्हाला. हे रंग कुठपर्यंत गेलाय, बेडरूम पर्यंत. बायकोचा एक रंग, नवऱ्याचा एक रंग. ह्या रंगाचा आणि आपला म्हणजे धर्माचा रंग असू द्या, वर्णाचा असू द्या, वंशाचा असू द्या, पक्षाचा असू द्या, जातीचा, आपला त्या रंगाचा आणि आपला काडी मात्र संबंध नाही. आपला रंग एकच आहे. कुठला माहिती आहे का, ज्या रंगामध्ये सर्व रंग
जाऊन मिसळतात आणि ज्या रंगातून हे सर्व रंग निर्माण होतात त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग आणि तो आपला रंग आहे. तो आपला रंग आहे. बास हे असले रंग येतील जातील काय घेणं देणं नाही, पण जन्मोजन्मी ज्या पांडुरंगाच्या ज्या रंगाच्या प्राप्ती करता तुम्ही आम्ही अनंत जन्म सोसले तो रंग आपला आहे. तो रंग एकदा प्राप्त करूया, बाकीच्या रंगाची गरजच नाही. विठाल चोखा मेळ्याला मंदिरात प्रवेश देत नव्हतो. चोखा मेळा खूप ज्ञानी संत, खूप ज्ञानी संत. अहो चोखा मेळा ज्ञानी आहेच आहे सोडा, पण त्याची बायको इतकी ज्ञानी आहे सोयराबाई. सोयराबाईंचा अभंग प्रचलित माहिती आहे का तुम्हाला? एक अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग मी तू पड गेले वाया पाहता पंढरीच्या राया. हा अभंग कुणाचा आहे? सोयराबाईचा आहे. आणि चोखा मेळा कोण प्रवेश करून देत नव्हतो मंदिरात. चोखा मेळा म्हणायचा गड्यानं जसा तुमचा आहे तसाच माझा बी तो पांडुरंग आहे, मला बी दर्शन घेऊ द्या सगुण रूपाचं. बडवीत जाऊनच देत नव्हते, आत प्रवेशच करून देत नव्हते. तरी सुद्धा खेद न मानता दुःख न मानता आनंदाने तिने परमार्थ केला. अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल भीज फुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात भीतीन रूप तुझे कैसे पाहू ज्ञान आम्ही पायरिसी होऊ दंग गावोनी अभंग पायरिसी होऊ दंग गावोनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन देवा रूप तुझे कैसे पाहू पण असो त्यात आम्ही लीन. विनवणी केली, विनंत्या केल्या, तुमच्या पाया पडतो रे बाबा. जरी मी जातीहीन असलो अखेत आलं का तर आत्मस्वरूप मात्र सगळ्यांचे एकच आहे. मला जाऊ द्या, दर्शन घेऊ द्या. काय भुलला शिवरली या रंगा काय भुलला शिवरली या रंगा शिवरली रंगा काय भुलला शिवरली रंगा ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा ऊस डोंग परी रसनो हे डोंगा काय भुलला शिवरली या रंगा काय भुलला शिवरली या काय भुलला शिवरली रंगा काय भुलला शिवरली रंगा. चोखा डोंगा परी त्याचा भाव नो हे डोंगा काय भुलला शिवरलिया रंगा. अनेक विनवण्या केल्या पण पांडुरंगाच्या दरबारात चोख्याला जाऊन दिलं नाही. अखेरीस पांडुरंगाचं भजन करत 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 चोखा मेळा मंगळवेढ्यात या ठिकाणी गेले आणि किल्ल्याच्या बाजूने जात असताना किल्ल्याची भिंत अंगावर पडली आणि चोखा मेळा गतप्राण झाले. ही बातमी पांडुरंगाला कळाली. पांडुरंगाने नामदेवांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, नावा आपला चोखा गेलेला आहे, जा त्याच्यावर देहावरती अंत्यसंस्कार करा. सगळ्या संतांनी एकत्र येऊन सगळे नामदेव तातडीने पळत पळत गेले. अंगावर पडलेली दगड मातीचा ढीग बाजूला केला. चोखा मेळ्याचं देह हातात घेतला. चंद्रभागेच्या वळवंट आलेले सगळे संत एकत्र झाले. अग्नी दिला.
आणि नामदेवरायांनी त्या अस्थी घेतल्या. क्रांती सांगतोय नामदेवरायांची मी, नामदेवरायांची क्रांती सांगतोय, संतांची क्रांती सांगतोय. अलीकडे म्हणतायत ना आम्ही जातीभेद वर्णभेद मानत नाही, हे करत नाही ते करत नाही, सगळं तर राजकारण चालले ते जातीभेदावर वर्णभेदावरच चालले. पण ही क्रांती नामदेवरांनी त्या काळी केली. अस्थी घेतल्या, पांडुरंगाच्या दारात पायरी जवळच त्या अस्थी पुरल्या, समाधी बांधली आणि जात्यांध्यांना धर्मांध्यांना संदेश दिला. मूर्खांनो, माझ्या चोख्याला तुम्ही आज पांडुरंगाचं दर्शन घेऊन दिलं नाही ना. आता इथं पुढे एक काम करा, आधी याचं दर्शन घ्या, मग तो आत भेटेल. आधी या महाराचं दर्शन घ्या, मग तो आत भेटेल. ही क्रांती नामदेवरांनी त्यावेळी केलेली आहे. बर, केली ती केली, दुसऱ्याच्या अस्थित पुरून केलेलं नाहीत. नामदेवरांनी सुद्धा पायरी जवळच ध्येय ठेवला, म्हणून त्यांना नामदेव पायरी हे नाव दिलेलं आहे. क्रांती त्या काळी केलं का? नामदेवरांना हे माहित होतं, धर्माचा रंग आपला नाही, वर्णाचा रंग आपला नाही, वंशाचा रंग आपला नाही, आपला रंग आहे तो पांडुरंग आहे. पण चोखा मिळायच्या अस्थी पांडुरंगाच्याच दरबारात दारात समाधी रूपानं पुरून टाकल्या. लक्षात ठेवा, हा वारकरी संप्रदाय. विठ्ठल आता वस्त्राकडे येऊ. मला नाही वेळ पुरत, म्हणून मी नेहमी सांगत असतो की गाड्यानो, माझं एक दिवसाचं कीर्तन ठेवू नका, 3-3, 4-4 दिवसाचा एकट्याचाच महोत्सव ठेवा. पण कोण ऐकतच नाही माझं. आणि दुर्दैव काय माहिती आहे का, मला एकदाच बोलवतात, परत बोलवतच नाहीत. ही नको पेडा. असो, एक माझे खंत व्यक्त केले, बघा जमलं तर. म्हणजे कसं होईल, म्हणजे मला बी बेफामपणे छान बोलता येईल आणि तुम्हाला बी व्यवस्थित श्रवण करता येईल. वस्त्राची उपमा आणि कोणी दिली या देहाला? एक किस्सा सांगतो, थोडस वेगळ्या धाटणीतला. वस्त्राची उपमा कोणी दिली आणि हे सांगतो. पिंजरा चित्रपट कोणी बघितलाय? पिंजरा 60 वर्षापूर्वीच आहे तो. बघणारे बी नसतील आता, आहेत का? मास्तरचं लय हाल झालं नाही त्यात. कशामुळे झालं माहित आहे सगळ्यांना. तो चित्रपट व्ही शांताराम यांनी केला होता. शांताराम बापूने सुंदर तो चित्रपट दिलेला आहे. लक्षात आलं का? आदर्शवत आहे, घेण्यासारखा. प्रसंग असा आला, तो चित्रपट करत असताना गाणी लिहायची होती. मग जगदीश खिबुडकरांना ती सगळी गाणी दिली. संगीत होतं राम कदमांचं आणि तो लावणी प्रधान चित्रपट आहे. आणि त्यामध्ये व्ही शांतारामांना, शांताराम बापूंना एक प्रसंग असा पाहिजे होता, असं एक वेगळ्या धाटणीचं गाणं पाहिजे होतं. आणि सर्व गोपिका स्नानाला जातात आणि त्या प्रसंगावरती जगदीश खिबुडकरांना शब्द सुचेनात. सगळं झाले पण तेवढंच एक गीत राहिलं होतं. चित्रपटाचं शूटिंग तर उद्या करायचं होतं. सगळे कोल्हापूरमध्ये होते आणि पुण्याला चित्रपटात शूटिंग होतं. करायचं काय? लिहून लिहून कागद जवळजवळ 1000 कागद फाडून टाकले, पण गाणंच काय तयार होईना. शांताराम बापू म्हणाले, हे बघा होतंय का नाही, नाहीतर आपण दुसरं काहीतरी शूट करू, आपण चला निघूया. म्हणून 3 जण, शांताराम बापू, जगदीश खिबुडकर, राम कदम, आपल्या ड्रायव्हरला बरोबर घेऊन अँबॅसेडर कारमध्ये निघाले. पुण्याच्या अलीकडच्या बाजूला एक जंगल होतं त्या काळी. अरे एक मंदिर होतं, जुनं मंदिर होतं. चला म्हटले, त्यांनी डबे बांधून आणले होते, भाकरी. चला म्हटले जेवण करून पुढं जाऊ. म्हणून त्या झाडामध्ये त्यांनी गाडी लावली आणि आतमध्ये गेले तर एक जुनं मंदिर दिसलं. चला म्हटले इथं आपण भोजन घेऊ आणि पुढं जाऊ. त्या सावलीला सगळे बसलेले. जगदीश खिबुडकर मंदिरात गेले आत. तर मंदिरामध्ये एक चित्र रेखाटलं होतं. ते चित्र असं होतं, भगवान श्रीकृष्ण कळंबाच्या झाडावरती गोपिकाची वस्त्र घेऊन बसलेत आणि त्या गोपिका त्या कान्हाला
विनवणी करते, दोन्ही हात वरती करून. कुणी लज्जास्थळावरती हात ठेवलेला आहे, कुणी दोन्ही हात वरती करते, कुणी पाण्यात बुडून त्याला हाक मारते. हा प्रसंग रेखाटलेला होता. तो बघितल्याबरोबर त्याने पिशवीतला कागद पेन काढला. त्यांच्याबरोबर होतच. जगदीश केबुडकरांनी शब्द लिहिले, इतके सुंदर शब्द लिहिले. दे रे कान्हा चोळी लुगडी. वस्त्राची उपमा दिली. प्रसंग असा आहे, सगळ्या गोपिका स्नानाला जातात तरी भगवंत वस्त्र उचलून कळंबाच्या झाडावर बसतात. आता हा दृष्टांत सांगताना अध्यात्माला धरून जर सांगितला तरच ते पटणार आहे. आम्ही जर शृंगारिक चटणी मीठ लावून जर हा दृष्टांत सांगितला, देवाने काय सांगितलं, नग्न अवस्थेत हात वरती करून हो मला भेटायला या, मगच तुम्हाला वस्त्र देईन, हे वरकरणी झालं. पण अध्यात्म काय सांगतं हे जर सांगितलं नाही तर इतर धर्मी आपल्या धर्माला नावं ठेवतात. काय म्हणतात, हे काय म्हणलं यांचा देवल्या का बायकांची कपडे घेऊन झाडावर बसताय, असलं देव असतो होय? त्यांना बोलायचा अधिकार काय आम्हाला पटवून देता येत नाही. कोणती वस्त्र, कोणता डोह, गोपिका कोण आहेत, कोण आहे तो कृष्ण. अध्यात्म आहे का? त्या गोपिका म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. त्या गोपिका म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. आणि ती वस्त्र म्हणजे हा मनुष्य देह आहे. वस्त्र म्हणजे काय? प्रत्येक आत्मा एक वस्त्र पांघरून आलेला, त्या वस्त्राचं नाव आहे मनुष्य देह. भगवंताने काय केलं, तुमच्या आमची देहबुद्धी काढायला सांगितली. काय झाले, देवाचे आपल्यामध्ये अंतर पडले. ते कशाचं? एक वस्त्र आहे, ते म्हणजे मनुष्य देहाच. बुद्धी आम्ही देहबुद्धीनं त्याच्याकडे पाहतो म्हणून तो आम्हाला दिसत नाही. ज्यावेळेला आत्मबुद्धीनं त्याच्याकडे आम्ही पाहू त्यावेळेला आत्म्याची आणि परमात्म्याची गाठभेट झाल्याशिवाय राहणार नाही. मी नेहमी उदाहरण देत असतो. पाण्यानं भरलेला माठ सरोवरात नेऊन बुडवला. पाण्यानं भरलेला माठ सरोवरात नेऊन बुडवला. मला सांगा, माठाच्या आत पाणी आहे का बाहेर आहे? आत बी आहे बाहेर बी आहे. सरोवर म्हणजे पाण्याचं सरोवर. आत आहे आणि बाहेर आहे. पण आत आणि बाहेर हा शब्द प्रयोग का करतोय? माठामुळं. पाण्यातल्या पाण्यात माठ फुटल्यानंतर आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी वेगळं होईल का? दोन्ही एकच आहे. तसा देह बुद्धीचा जोपर्यंत माठ फुटत नाही तोपर्यंत आत्म्याची परमात्म्याची गाठभेट होणार नाही. हे देवाला समजलं म्हणून देवाने देहबुद्धी काढा. जोपर्यंत तुमची देहबुद्धी जात नाही तोपर्यंत मी तुम्हाला भेटणार नाही. हा देह आडवा आलेला आहे म्हणून वस्त्र काढून घेतली. आणि ती हाक भगवंताला कशी मारली बघा. भगवंताने सांगितलं, गोपिकानो दोन्ही हात वरती करून माझ्यापर्यंत या. म्हणजे काय? म्हणजे काय? समर्पण भावनेनं, हातचा राखून नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं. आणि द्रौपदी एका हातानं वस्त्राला धरलं होतं, एका हातानं देवाला हाक मारत होती, देवा मला वाचव रे, माझं रक्षण कर. गयावया करत होती. नारद देवाकडे गेले, म्हणले देवा तुम्हाला कळते का, तुमच्या भक्ताच्या आबरूची लखतर मांडायची, वेशाला टांगायचं चाललं आणि तुम्ही निवांत बसलाय, ह्याला काय अर्थ आहे का? भगवंतांनी इतकं छान उत्तर दिलं, नारदा जोपर्यंत द्रौपदीचा तिच्या हातावर विश्वास आहे तोपर्यंत माझं काय काम. नारद पळत खाली आले, ए बाई दोन्ही हाताने त्याला हाक मार. हो तो सांभाळणारा आहे, दोन्ही हाताने त्याला हाक मार. मग द्रौपदीनं दोन्ही हात वरती केले. त्यावेळेला भगवंतानं जबाबदारी घेतली ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रपंच चालवत असताना सुद्धा तुम्हाला आम्हाला वाटते मी करतो म्हणून प्रपंच चाललाय, सोडा. तो आहे लक्षात आला म्हणून आमचा प्रपंच चाललाय. गोवर्धनाचा दृष्टांत माहित आहे प्रत्येकाला. भगवंताने सांगितलं सगळ्यांनी दोन्ही हात लावा आणि हा गोवर्धन पर्वत उचलूया. सगळ्या दोन्ही हात लावा. सगळ्यांनी दोन्ही हात लावले. काय झालं, काट्या लावल्या दोन दोन हाताने, दोन दोन हात लावले. आणि भगवंताने काय केलं, करांगडी लावली. लबाड होते 4-5 शेजारी. असं कुठं असतो का लोक, हा मला 2-2 हाताने लावलं म्हणून तू करांगड लावली, असं असते.
कसला देव येऊ. देवानं ऐकलं. देव म्हणला बरं बाबा राहू दे, माझ्या कारंगळीचा काय उपयोग नाही. कारंगळी काढून घेतली. बॉम्बा बॉम्ब आलं उराव गोवर्धन लागली बॉम्बला. देवा वाचवा, देवा वाचवा. आता तुम्हीच म्हणलंय कारंगळीचा काय उपयोग नाही, सोसा. सगळ्यांनी माफी मागितली. भगवंताने पुन्हा करांगळ लावले. बघा आमच्या प्रपंचामध्ये फक्त भगवंताची करांगळ आहे. तरी एवढा उन्नत आमचा प्रपंच आहे. जर त्यानं दोन्ही हातानं जर आम्हाला आधार दिला ना तर काय आमचा प्रपंच होईल. पण त्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे, समर्पणाचा भाव. जोपर्यंत आम्ही समर्पित होत नाही तोपर्यंत आमचा होत नाही. दोन्ही हात वरती करून या. दोन्ही हात वरती केले, भगवंताला विनवणी केली. हात जोडिता बंधन तुटले. बंधन तुटले, आता जीवाला मी पण कसले. हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कसले. आत्म्याने जणू परमात्म्याला, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली उडी. हा रे काना चोळी लुगडी, रे कान्हा रे चोळी अन लुगडी. जगदीश खेबड. आवाज कमी झाला रे लगेच माझा. बंद करू का कीर्तन? हे साईन नाही ना लवकर अर्प म्हणून. असो आज जागर आहे. 5-10 मिनिटं इकडे तिकडे चालते ना. वस्त्राची उपमा आणि कोणी दिली हो? या देहाला वस्त्राची उपमा आणि कोणी दिली? एक जुना चित्रपट होऊन गेला, दिल ही तो आहे, 70 वर्षापूर्वी. तुम्ही म्हणणार महाराज 60-70 वर्षाच्या पूर्वीचीच सांगता तुम्ही. आणि वस्तुस्थिती आहे बरं. सगळीच चित्रपट गीतं ही असलेले असतात, घाणेरडे असतात असं नाही. बरेच उपदेश करणारे असतात. आणि अशीच मी गाणी ऐकत असतो. दिल ही तो है हा चित्रपट होऊन गेला. संगीत होतं नौशादजींचं, गायले मन्नाडेने. आणि शब्दरचना इतकी देखणी केलेली आहे साहिर लुधियानवी. इतकं छान वर्णन केलेलं आहे. या देहाला त्याने जी उपमा दिलेली आहे ती चुनरीची उपमा दिलेली आहे. चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे लगा चुनरी में दाग. कोणी कोणी ऐकले? सगळ्यांनी ऐकले. आता काय मंडळी म्हणतील महाराज चुनरीला डाग कसला लागला आता, नाही का? कारण आम्ही आधी डागानं बरबाटलोय. आणि ज्यांना मी बरबटलोय तेच डोळ्याला दिसणार, दुसरं काय दिसणार आहे? लागा चुनरी में दाग छुपाऊ कैसे, घर जाऊ कैसे. आता चुनरी कुठली ऐका, डाग कुठला ऐका, घर कोणता ऐका. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जार. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जार. ओ दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे लगा
चुनरी मेला. कुठली चुनरी? मनुष्यदेह नावाचे चुनरी आत्म्याला धाडून त्या बापानं, कोण? परमात्मा रूपी बाप आत्मरूपी लेकीला हे चुनरी लिहून धाडलेली आहे. कशासाठी? माझंच भजन करण्यासाठी, नाही का? परमार्थिक संसार साधण्यासाठी, आत्मोन्नती साधण्यासाठी ही चुनरी लिहून त्या बापानं धाडलेले. पण काय करू बाई, माझ्या चुनरीला डाग लागला. कशाचा डाग लागला? माया जाळाचा. काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा अशा तृषा कल्पना कामना वासना भावना इच्छा तृषा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद संशय या सगळ्या विषयांचा डाग या चुनरीला लागलाय. आणि एक गोष्ट सांगू, ही चुनरी त्यानं कोरी दिली. कोरी चुनरी या देताना कोरी दिली. आम्ही बरबटून घेऊन जर परत गेलो, बापाला कशी नजर मिळवू? जाके बाबुल से नजरे मिलाऊ कैसे, घर जाऊ कैसे. काय सुंदर उदाहरण आहे. जसं या सर्व महात्म्यांनी या देहाला वस्त्राची उपमा दिली, त्याच पद्धतीने ज्ञानोबरांनी या देहाला उपमा कशाची दिली? आजच्या अभंगात मोठ्यानं बोला. घोंगडी. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली आवाज गादिली वागुली रे. तुझी घोंगडी चांगली आवाज गादिली वागुली रे. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली आवाज गादिली वागुली रे. तुझी घोंगडी चांगली आवाज गादिली वागुली. स्वगत सच्चिदानंद रूप मिळून शुद्ध सत्व गुणे विणले रे. स्वगत सच्चिदानंद रूप मिळून शुद्ध सत्व गुणे विणले रे. षड गुण गुणे रत्न जडित तुझा श्याम सुंदरा शोभली रे. श्याम सुंदरा शोभली रे. श्याम सुंदरा शोभली रे. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली आवाज गादिली वागुली रे. तुझी घोंगडी चांगली आवाज गादिली वागुली गादिली वागुली गादिली वागुली. विठोबा रखुमाई जय जय. स्वगत सचिदानंद रूपे मिळून शुद्ध सत्व गुणे विणले रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ शोभले रे. षड विकार षडमैरी मिळून तापत्रे विणले रे. नवा ठाई फाटून गेली तित्वा म्हासी दिधली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुले रे. ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. बाप रखुमा देवीवर विठ्ठले तत्व पदी वृत्ती मुरली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. बघा इथं शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबारांनी इतकं सुंदर आणि देखणं आश्वासित केलं तुम्हा आम्हाला. परमार्थ खूप सोपा आहे. वेदाच्या शास्त्राच्या शब्द पंडितांच्या जाचातून बाहेर काढून तुम्हासाठी ज्ञानोबारांनी इतका स्वच्छ आणि सोपा परमार्थ सांगितला. इतका सोपा परमार्थ सांगितला बघा. त्याच्या प्राप्तीकरता 500 किलो तूप जाळायची गरज नाही. लाकडं पेटवायची गरज नाही.
किती सोपं सांगितले बघा. आम्ही काय करतो माहिती आहे की या साधनाने त्याला जिंकायला जातो. ह्या सगळ्या साधनाने आम्ही काय करतो, जिंकायला जातो. हो, पण ही इतर साधने ते उदार उपयोग नाही ह्या साधनांचा. ज्याच्याजवळ पैसा तू ही साधनं वापरील, गरिबाने काय करावं, का तो नाही का मिळणार. भूमिका समजून घ्या. ह्या साधनांचा काहीच उपयोग नाही. ज्याच्या प्राप्तीसाठी ज्याच्यावर लढायला निघालोय तो आधी समजला पाहिजे. प्राप्तीकरता निघालोय पण लढतोय आम्ही, उपयोग नाही. अहो लढतो कोणाबरोबर, ज्याच्या आज्ञेत सूर्यचंद्र आहे त्याच्याबरोबर, ज्याच्या आज्ञेत संपूर्ण ब्रह्मांड आहे त्याच्याबरोबर. ब्रह्मांडाची व्याप्ती काय माहित आहे का? आम्हाला पृथ्वीचीच अजून व्याप्ती कळालेली नाही. ब्रह्मांड कधी कळणार? पृथ्वीची योग्यता ही सुईच्या टोकावर धुळीचे लाखो कण आहेत, त्यातला एक कण म्हणजे पृथ्वी आहे. अशा अनंत पृथ्वी, अनंत सूर्य, अनंत चंद्र, अनंत ग्रह ज्या एका पोकळीत वास करतात ते म्हणजे एक ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड आहेत, मापच अजून लागलेलं नाही. आणि ही सगळी ब्रह्मांड ज्याच्यात वास करतात तो कानोबा. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा घरी. अशाला प्राप्त करण्यासाठी आम्ही पैशानं नाही का, हो हवनानं सगळ्या गोष्टींनी मी त्याला प्राप्त जमेल का? हो भेटेल. मी नेहमी सांगत असतो, जो समर्पण भावनेनं कुठंही भजन करतो ना, देव तिथं आहे कुठंही. मी भक्ताची आणि अभक्ताची व्याख्या नेहमी करत असतो. जो रांगेत उभं राहतो तो अभक्त, रांगेत उभं राहतो तो अभक्त. का रांगेत उभं राहतो माहिती आहे का? काहीतरी पाहिजे असतं देवा. भक्ताची व्याख्या काय आहे? भगवंता जे दिलेस ते माझ्या योग्यतेपेक्षा जास्त दिलेस, आता मला काही नको. ही भक्ताची व्याख्या. अभक्ताची व्याख्या, देवा दिलेस पण कमी दिलेस, अजून जरा दे. अर्थ कळला का? नाही हो, त्याच्यावर लढून नाही चालत, हारावं लागतं. बाजीगर चित्रपट होऊन गेला. त्या चित्रपटामध्ये एक ते शाहरुख खानचा फेमस डायलॉग आहे, हार कर जितने वालों को. तसं परमार्थामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी हारावं लागतं, तरच तो प्राप्त होतो, तरच परमार्थात जिंकता येतं, नाहीतर नाही जिंकता येत. पाण्याच्या समुद्राच्या थेंबानं समुद्राला आव्हान देऊ नये. समुद्राचा आनंद घ्यायचा ना, थेंबानं उडी मारावी. आनंद सागरात प्रेमे बुडी धली, लाभले सौख्य मोठे नये बोलता बोली. श्री गुरुचे निसंग्याई आरती केली, निवृत्ती आनंदात जेथे वृत्ती निमाली, ते सुख काय सांगू वाचा बोलता नाहीये. त्या सुखाचं वर्णन वाचन करताच येत नाही, लक्षात ठेवा. मग काय करावं? ज्ञानोबा माऊलींची गोड ओवी आहे, का टिटिंबूचा चेवरी मापुसोये सागरी, तैसा नेणूता उधारी प्रवृत्ती येत. टिटवीची पिलं समुद्राच्या किनारी पाणी पिण्यासाठी गेली, समुद्राची लाट आली, ती पिलं घेऊन गेली समुद्राला, पाणी आतमध्ये पिलं सगळी. त्या पिलाच्या आईला म्हणजे टिटवीला राग आला, म्हणजे माझी पिल्ले या समुद्राने गिळली, आता या समुद्रात एक पाण्याचा थेंब ठेवणार नाही, म्हणून आपल्या चोचीला समुद्र उपसायला सुरुवात केली. उपसेल का? तसं त्या अव्यक्त परमात्मा जर कळत नसेल, लक्षात आलं का, लय शोधाच्या नादाला लागू नका. भगवान को खोजो मत, शोधूच नका. मग काय करूया? उसमे खो जाओ. कळलं का नाही? भगवान को खोजो मत, उसमे खो जाओ. संपला विषय. शेवटचा दृष्टांत देतून सेवेला पूर्ण विराम देतो. समुद्राच्या तळाला अनमोल मोती आहेत, त्याचं मोरच करता येत नाही, पण ते आहेत कुठं? तळाला. काढता येते, माणसाला जाता येते. समुद्राचा तळच अजून सापडला नाही कोणाला. आता तळाचे मोती कवा काढायचे? प्रश्न पडला. मोती तर पाहिजेत, पण पाण्यात जाता येत नाही, तळाला जाता येत नाही. मग काय करावं? शास्त्रज्ञांनी डोकं लढवलं आणि एक रोबो तयार केला. पाण्यात जाऊन मोती काढण्यासाठी काय तयार केला? रोबो, म्हणजे यंत्रमानव. हो, पण तो रोबो कशाचा केला माहिती आहे का? मिठाचा.
मिठाचा रोबो केला, पाण्यात सोडला, त्याला कमांड दिली, जा म्हणले, हात नाही तेवढे सगळे मोतीवर घेऊन ये. ती बिचारं गेलं, आलंच नाही. लय वाट बघितली पण ते आलंच नाही. लवण जैसे पुन्हा जळाच्या बाहेरी, 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 लवण जैसे पुन्हा जळाच्या बाहेरी. येत नाही खरे त्यातून या, येत नाही खरे त्यातून या, येत नाही खरे त्यातून या, तैसे तुम्ही जाणा जाणा साधुरती, 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 तैसे तुम्ही जाणा जाणा. लवण जैसे पुन्हा जळाच्या बाहेरी, येत नाही खरे त्यातून. लवण म्हणजे काय हो? मीठ. मीठ जसं पाण्यात विरघळलं की वेगळं होत नाही, जसं तो रोबो गेला पुन्हा आलाच नाही, तैसे तुम्ही जाणा साधुवृत्ती, पुन्हा न मिळती मायाजाळी, पुन्हा ती मायाजाळाच्या दुःखात हो दिसतच नाही. अर्थ कळला का? तसं हा देह परमात्मरूपी घोंगडीत अर्पण केला, ज्याची त्याला ही घोंगडी देऊन टाकली, ही घोंगडी बरं, ही घोंगडी ज्याची त्याला देऊन टाकली, कामच संपलं. कबीराने शेवटच्या दोह्यामध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. काय सांगतायत? द्रुह प्रल्हाद सुदामाने ओढीच्या दर्या, ही चादर कोणाकोणाला मिळाली, ही घोंगडी कोणाकोणाला मिळाली? द्रुह प्रल्हाद सुदामाने ओढी चदरिया, शुकदे निर्मलकिनी, शुकमुनीला मिळाली. दास कबीरने जतन से ओढी, ऐसी नाही, जतन से. जतन से अर्थ कळला का? सांभाळून. पुन्हा पुन्हा नाही ही घोंगडी, पुन्हा पुन्हा नाही ही चादर. लक्षात आला का? सांभाळून वापर केला. जो की त्यो कर दिनी चदरिया, शेवटी काय केलं? ज्याची त्याला देऊन टाकली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. महाराष्ट्राला लाभलेली रत्न आहे तो. लक्षात आला का? यांच्याशिवाय कीर्तनाला रंगतच येत नाही. ही आमची साथीदार मंडळी. किती छान वाटलं आज. आणि खरं सांगू, मी 100% नील आहे आज. नील आहे, नील. मला प्रेशर असतं इतर ठिकाणी, पण मी आज खूप आनंदी आहे, खूप खुश आहे. लक्षात आलं की इतकं छान वाटलं मला. आणि तुमच्यासारखी प्रेमळ श्रोता या ठिकाणी. पिन ड्रॉप सायलन्स. मी घाबरलो होतो, रात्रीचं कीर्तन झाले खरं, पण आत्ताला का आपलं कसं व्हायचं. पण खरं सांगू, तुम्ही राजवंश श्रोत आहात. कीर्तनं कुठली जरी असली तरी क्षीर आणि नीर निवडण्याची ताकद मात्र तुमच्याकडे आहे. तुम्ही राजहंस आहात, खरंच राजहंस आहात. लक्षात आलं का? दूध आणि पाणी मिक्स आहे खरं, पण पाणी टाकून दूध कसं घ्यावं हे तुमच्याकडूनच टेक्निक शिकावं. खूप सुंदर. स्वतःसाठी एकदम मोठ्यानं टाळे वाजवा. खूप छान. सर्वांच्या चरणी आजची कीर्तन सेवा अर्पण करतो. आणि सुंदर माहोल, सुंदर नियोजन, सर्व
तरुण मंडळींना मी शुभेच्छा देतो, मी आशीर्वाद देतो. असंच उत्तरोत्तर तुम्हाकडून हे कार्य व्हावं. लक्षात आलं का? भगवत भक्ती मोठी व्हावी आणि ह्या सर्व जीवांना तुम्ही आध्यात्मिक ज्ञानाच्या माध्यमातून चिंब भिजवावं, भक्तीनं चिंब भिजवावं अशी तुम्हाला मी विनंती करतो. आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्णविराम देतो. काय आता कुठं तिथं तो विषय नाही. पुन्हा बोलवा, तोच अभंग घेऊ आपण. दे न दे न दे रे न दे दे दा रे दे दा रे दा रे दा. कानोबारे 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 कानोबा कानोबारे कानोबा कानोबा. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गान. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम ऋषि मुनि ध्याता मुखी नाम गाता. ऋषि मुनि ध्याता मुखी नाम गाता. मुखी ध्याता मुखी नाम गाता. संदेह वृत्ती मुरली रे संदेह वृत्ती नुरले. बाप रखो महादेवी वरु विठ्ठले. बाप रखो महादेवी वरु विठ्ठले. संदेह वृत्ती रे संदेह वृत्ती रे. बाप रखो महादेवी विठ्ठल बाप कुमारी वर विठ्ठल. चित्पती वृत्ती मुरली रे. चित्पती वृत्ती मुरली रे. चित्पती वृत्ती मुरली रे. कानोबा चांगली चांगली कानोबा तुझे वगैरे चांगली चांगली. चित्पद वृत्ती मुरली रे. चित्पद वृत्ती मुरली. चित्पद वृत्ती मुरली. कानोबा तुझे भोगली सांगली सांगली. कानोबा तुझे भोगले सांगली. आभास का दिल वांगुले रे कानोबा. कानोबा 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 कानोबा. तुमच्या जिल्ह्याचे हे भीष्म पितामह आहेत संगीतातले. गुरुजी एक 2 मिनिटाचा तुमचं जरा शेवट करतो. हार्मोनियम थोडा आणि त्याला डिले द्या, जरा डिले, सुंदर डिले द्या.
किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले ते माझे उरले पायिक पण करविले तेसे केले कटकट वाकुडे का नीट देव जाणे सर्व संत मायबापांच्या चरणी माझ्या साथीदार बांधवांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो परमपित्या पांडुरंगाच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय